पण ताई आमच्याकडची मुलं बोलतच नाहीत, नुसती बसून राहतात. त्यांना बोलतं कसं करायचं? मुलं बोलत नाहीत? बाप रे, सारखी पटरपटर चालू असते तोंडाची. गप्प बसा म्हटलं ना तरी ऐकत नाहीत. काय राधिका, या आदिवासी भागात ना मुलांना बोलायची संधीच खूप कमी मिळते. मग या मुलांना चित्रवाचनासारखे उपक्रम हाती घेऊन ती संधी उपलब्ध करून द्यायला लागते. आणि ही एक प्रकारची वाचन लेखनाची पूर्वतयारीच आहे. मी एक चित्र तुम्हाला दाखवणार आहे, त्यात काय काय दिसतं ते तुम्ही बघायचं आणि नंतर मला सांगायचं. नंतर सांगायचं मला. दिसतं सगळ्यांना? सीमाला दिसलं का? अभिजित तुला दिसली चित्र? गुलाबला दिसलं? साक्षीने काय पाहिलं चित्रात? आई. आई पाहिली. संजयने काय पाहिलं चित्रात? काही नाही पाहिलं. परीक्षितने काय पाहिलं? ट्रॅक्टर पाहिलं. पूर्ण वाक्यात सांगशील परीक्षित? काय पाहिलं चित्रात तू? बरोबर. वैष्णूने काय पाहिलं? दादा. दादा ताई दादा. दोन दादा पाहिले. एक दादा आणि एक ताई असं दोघांना पाहिलं. बरं. वसुधाने काय पाहिलं? इथे आजी दिसतात या? हो. आजी कशावर बसलेल्या आहेत? पलंगावर. अच्छा, पलंग बाज. चालेल. आजीचे केस कोणत्या रंगाचे आहेत? सफेद आहेत का? बरं. आणि अजून कॉटवर पलंगावर कोण कोण बसलंय? ताई दादा आजी. हा मुलगा खांबावर काय करतो? बसलाय. खांबावर बसलाय आणि कुठे बघतो? ताईकडे बघतो. आणि हे काका काय करतायत? गाडी धुत आहे. हो. त्याच्यानंतर हा दादा काय म्हणत असेल आजीला, आईला? काय म्हणत असेल? आई तू इतके हंडे का आणलेस? बरोबर. हे कुठे चालले रे? आणि हे काय आहे? बैलगाडी आहे. बैलगाडीत काय ठेवलेलं आहे? तुमच्या शेतात पण पेंडा असतो? आणि तो भिजला ना आता पावसाने? बरोबर ना? कुठे आहे मांजर? ओके ओके ओके. खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा. उंदीर पण आहे. मांजर काय करतंय? उंदराचा काढा घेतलाय. चित्रांविषयी बोलताना मुलं बहुतेक वेळा फक्त फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन सांगतात. म्हणजे चित्रात काय पाहिलं असं ताईंनी विचारल्यावर मुलांनी आधी ट्रॅक्टर, आजी, सायकल अशी अगदी एका शब्दात उत्तरं दिली. आणि हो, ताईंनी विचारलं की हा मुलगा काय म्हणत असेल म्हणून, तर मुलांनी उत्तरं दिली की आई इतके हंडे का आणलेस म्हणून. हां, म्हणजेच माहितीच्या पलीकडे जाण्यासाठी त्यांना मदत करावी लागते प्रश्न विचारून. बरोबर आहे. जर नेमके प्रश्न विचारले तर मुलांना मदत होते बोलायला. पण चित्रवाचन म्हणजे प्रश्नोत्तराचा तास होता कामा नये. हो, पण प्रश्न विचारायची तयारीही करायला हवी शिकवणाऱ्यांनी. हो नक्कीच. आपण पाहिलं ना वर्गात,
ताईने जेव्हा विचारलं हा मुलगा काय करतोय, ही ताई काय करते, आजी काय करते, हे प्रश्न मुलांना चित्राचं वर्णन करायला मदत करणारे होते. तर हा मुलगा आईला काय म्हणतोय, ही मुलं सायकलवरनं कुठे चालली आहेत, यासारखे प्रश्न मुलांना त्यांच्या कल्पनेनी चित्राच्या पलीकडे जायला लावणारे होते. हो की नाही? हे असे प्रश्न आधी लिहून ठेवायला हवेत. चालेल, पण आधी चहा पिऊया.